राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या दोन्ही योजनेचे पैसे कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, तसेच राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल अचूक अपडेट आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करून त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता। या योजनेनुसार दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होत असतात। आता तुम्ही विचार करत असाल की 20वा हप्ता कधी येणार, तर मित्रांनो, सूत्रानुसार आणि माध्यमांमधील बातम्यांनुसार पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा जून 2025च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। होय, तुम्ही हे बरोबर ऐकलंय। याच जून महिन्यात तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। सरकारकडून सध्या अधिकृत तारीख अजून जाहीर झाली नसली तरी हे हप्ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात। त्यामुळे येणारा पुढील हप्ता हा याच महिन्यात शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यासोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार, हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना ही एक अशी योजना आहे जिथे राज्याच्या माध्यमातून अतिरिक्त 6000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा मार्च 2025 मध्ये जमा करण्यात आला होता। त्यामुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देखील पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासोबतच म्हणजेच जून महिन्यातच जमा होणार आहे। यामुळे आता राज्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन्ही योजनाचे एकूण 4000 रुपये म्हणजेच पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 असे एकूण 4000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। पण शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीची खात्री करणे सुद्धा गरजेचे आहे। अन्यथा तुम्हाला या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते जे जमा होणार आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामुळे या काही गोष्टींची नक्की काळजी घ्या। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला या योजनेचे पुढील हप्ते मिळण्यास अडचण येऊ शकते। ई-केवायसी कशी तपासायची आणि पूर्ण करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर pmkisan.gov.in यावर भेट द्यायची आहे। त्यानंतर साइडला तुम्ही फार्मर्स कॉर्नर या पर्यायामधील ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करून आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तपासू शकता। जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे संबंधित बँकेत जाऊन आपला आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासा। जर नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीची पडताळणी झालेली असणे आवश्यक आहे। जर तुमचे हे 3 मुद्दे व्यवस्थित असतील तर तुम्हाला पुढील हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फेसबुकवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून कुणीही या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहणार नाही। आणि हो, जर तुम्ही मराठी जंक्शन या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल वरती या बटनवरती प्रेस करून ठेवा। यामुळे असेच प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील।
त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती प्रेस करून ठेवा। तर चला शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।